बारामतीसाठी सुप्रिया सुळे जोरदार तयारीला लागल्यात। त्याच संदर्भातली बातमी। सुप्रिया सुळेंचे प्रचार रथ बारामतीत फिरायला लागलेत। लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले तरी सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपली उमेदवारी जाहीर करून बारामतीत प्रचाराला सुरुवात केली। सुप्रिया सुळे यांचे उमेदवार आणि चिन्ह असलेले प्रचार रथ आता बारामतीत फिरायला लागलेले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदरच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला आता कुठेतरी वेग आलेला आहे। आपण पाहू शकताय की या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस अशा पद्धतीचं त्यांचं चिन्ह आलेलं आहे आणि त्या चिन्हाच्या जे काही रथ जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत आणि ते शहरासह तालुक्यामध्ये गावोगावी जाऊन प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे। आपलं चिन्ह पोहोचवण्यासाठी त्यांनी ही जी काही अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस ही यंत्रणा आहे ती कामी लावलेली आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील आपले प्रचाराचे रथ तयार करून गावोगावांमध्ये फिरवण्यास सुरुवात केलेली आहे। कुठेतरी आचारसंहितेच्या पूर्वीच हे संपूर्ण जे आहे ती तयारी आणि जे काही वातावरण आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तापलेलं आहे आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूर असेल, बारामती असेल, पुरंदर, भोर, दौंड आणि खडकवासला या 6च्या 6 तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आता अशा पद्धतीचा जो प्रचार आहे तो प्रचाराने वेग धारण केलेला आहे आणि यामुळेच या बारामतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। जावेद मुलानी, जी 24 तास, बारामती।